आणखी मोठी होऊ लागली. आणि श्रीधर स्वामीच्या कथेच्या माध्यमातून ऐकलंय जीवनामध्ये सर्व काही प्राप्त होईल, पण जीवनामध्ये काही कृपेची फार गरज आहे. शास्त्रामध्ये 5 कृपा सांगितल्या. एक श्रीगुरु कृपा, एक श्रीगुरु कृपा, एक ईश्वर कृपा, एक शास्त्र कृपा. ऐकताय ना? एक शास्त्र कृपा, एक मनाची कृपा, मनाची कृपा, आणि एक संतांची साधूची कृपा. या 5 कृपेला शास्त्र कृपा, या 5 कृपेला फार मोठं महत्व आहे. जीवनामध्ये सर्व काही प्राप्त झाले असेल आपल्याला, श्री गुरु कृपा नसेल, जीवनामध्ये शास्त्राची कृपा नसेल. शास्त्र कशाला म्हणतात? शास्त्राची कृपा कशाला म्हणतात? शास्त्र अध्ययन केल्यानंतर त्या अध्ययनानुसार एखादी काव्य, एखादा श्लोक, एखादी व्याख्या समोर आली, ती व्याख्या वाचता क्षणी त्याचा अर्थ त्याच्या मुखारविंदातून निघावा, त्याला शास्त्र करावं असं. ईश्वर कृपा, ईश्वर कृपेने हे जग जग नाही, हे जीवन मी नाही, मी अहम नाही, मी स्वअहम आहे, तो मी आहे आणि मीच तो आहे, असा भाव ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो त्याला ईश्वर कृपा असते. ही सगळ्यात महत्वाची आहे. जीवनामध्ये ईश्वर कृपा झाली नाही तरी चालतं, जीवनामध्ये शास्त्राची कृपा झाली नाही तरी चालतं, जीवनामध्ये आत्म्याची कृपा झाली नाही तरी चालेल, मन कृपा आपण याची सुद्धा कृपा लागते जीवनाला. मनाची जर कृपा आपल्या जीवनावरती नसेल तर माणूस दत्त मंदिरात हात येऊन कीर्तन ऐकू शकत नाही. बाहेर पाहिजे कीर्तन चाललं वाटतं, कीर्तन करून काय करतात बरेच जाते. मनाची कृपा आहे म्हणूनच तुकोबराचे बंधू कानोबरा म्हणतात, तेने कृपा केली आम्हावरिगा, मनवोनी आलो या. म्हणून राजा एखादी पुरी असे नांद त्याशी तो घेणारी, पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा. म्हणून या देशात होतो नाही तरी दाता तोही. काही मनाची कृपा कशी, त्यामध्ये गुरुची कृपा श्रेष्ठ आहे. सद्गुरु कृपेशिवाय जीवन निरर्थक आहे. काही उपयोगी. ईश्वराची कृपा झाली तरी सद्गुरु कृपा नसेल तर जीवनाला परिपूर्ण जीवन हे पूर्ण होणार नाही. काही संदेश नाथांच्या जीवनामध्ये नाथांनी आपलं काय करावं, गुरुकृपेची तळमळ जीवनामध्ये सुरू झाली आणि म्हणून आपण श्री गुरु कृपेच्या शोधार्थ श्री गुरु कृपा आपल्या जीवनामध्ये व्हावी याकरता आपण प्रवास केला पाहिजे. पण सातत्याने त्या प्रवासामध्ये त्या विचारामध्ये असलं पाहिजे. आपल्याही जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये ईश्वराची, श्री गुरुची, माता पित्यांची, शास्त्राची, संताची, वाङ्मयाची कृपा असणं फार गरजेचं आहे. नुसतं परमार्थ करतो आणि ते परमार्थ करून ना गुरुची कृपा ना संतांची कृपा, नुसतं मोभाषा मोह कर्म नव्हे. बरोबर फार पुष्कळ इथं दिलेत, पण आता वेळ संतोष गुरुची कृपा फार महत्वाची आहे. ईश्वर कृपा झाली असेल तरी गुरु कृपा नसेल तर निरंतर जीवन. अनेक उदाहरण नेहमी आपल्याला, नामदेवाचं उदाहरण समोर आहे ना, नेहमी ऐकताय ना तुम्ही. नामदेवांची परीक्षा माझ्या मुक्ताईची 6 वर्षाची घेतली, गुरुबाकाचं थापटणं घेतलं आणि गुरुची कृपा नव्हती. नामदेवला कच्चे ठरते आणि थापटणं बसतात तेवढ्यात पळाली. ती 6 वर्षाची प्रकारातली मुक्ती मला म्हणते कच्चा. देवाकडे गेले, नामदेव बोलून आले, हो रे नामदेव तू कच्चा आहे. तेव्हाही लागला तेव्हा तूही पक्ष बदलायला लागला. निवडणूक झाली पुस्तून समजेल तेव्हा असं कसं रे, कोणत्या ठिकाणी राहतात लगेच समजली. मला समाजाची एवढी विधाता परिस्थिती झाली आज बघा, एवढं अवघड झालं, लोकांना कळालंच नाही निमंत्रण करावं अवघड. तर चालेल चांगले, खरं सांगू का, या वर्षीचा तो संयोग साधला खूप सुंदर साधला. विठाला विठाला राज्यामध्ये आपल्या भागवत धर्माची परंपरा जिवंत आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व स्वप्न आणि गोमातेचं रक्षण
रक्षण, माझ्या हिंदू स्त्री स्वराज्याचं रक्षण करणारं सरकार मला वाटतं जन्माला आलं. काही लोक म्हणतात महाराज लोक आता भाजपचं प्रचार करतात. अरे आमचा कोणताच पक्ष नाही, आमचा एकच पक्ष, हरिनाम आमचं लक्ष. देवाचा प्रचार, देवाला जे सांभाळतात, जे आमच्या विचाराशी एकरूप होतात, ते आमच्या जातीचे. तुकोबाच्या भाषेत माझी जातीचे मज भेटो कोणी, कोणती जात आहे आमची, आवडीच्या हरी अंतरापासून ही आमची जात. पण ज्याला परमात्म्याचं एक ऐश्वर्याची बाजू, परमात्म्याचं दिव्यत्व, परमात्म्याचं जीवन चरित्राच्या माध्यमातून त्याच्या अंतःकरणामध्ये देवधर्माविषयी, साधू संतांविषयी, आमच्या शास्त्राविषयी, आमच्या गोमातेविषयी आणि आमच्या सर्व भगिनीविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे ना, तो आमच्या जातीचा, तो माणूस आमचा. आणि तेच मला वाटतंय आपल्या ठाण्याच्या भूमिपुत्रांनी करून दाखवलं. फार दिवसापासून ही चळवळ चालू होती की गो हत्या बंद करा. आमचे सर्व भागवत धर्मीय प्रचार प्रसारक मंडळी विविध क्षेत्रामध्ये मोर्चे सभा काढून हे मत मांडायची. मग बऱ्याच वेळेस हे प्रस्ताव केले की गो हत्येविषयी काहीतरी करा, कायदा काढा, त्याच्यावर बंदी घाला. बरेचसे कत्तलखाने चर्चा व्हायची म्हणतो नाही, परंतु तरी ते कत्तलखाने कागदाच्या खालून काहीतरी देऊन चालूच राहायचे, ते बंद होत नव्हते. बऱ्याचशा दिवसापासून चाललेली ही चळवळ माझ्या माहितीस्तव सांगू, मी ज्यावेळेस या संप्रदायाच्या विचाराला प्राप्त झालो, माझ्या माहितीस्तव सांगतो, मला 30 वर्षापासून या गोहत्या कायद्याचा चळवळीचा भाग नाही. ती गोहत्या बंद व्हावी, आमच्या हिंदू स्वराज्याची चांगल्या पद्धतीने रक्षणाची बाजू अंगात यावी. आमचा देव, धर्म, संत, शास्त्र, स्त्री जीवन, आमच्या हिंदूच्या देवतेचे विडंबन हे थांबावं आणि पुढं तरी याला कायदा होऊन याविषयी कोणतरी प्रमुख नेमल्या जातात. यासाठी खूप दिवसापासून जे मनामध्ये, जे उरामध्ये स्वप्न बाळगलेलं होतं या संप्रदायाने, त्या संप्रदायाशी पूर्ती करणारा भूमिपुत्र आपल्या ठाण्याचा एकनाथराव शिंदे साहेब आहेत. हे भूषण या साहेबाने, या एकनाथरावानं सगळ्या अनाथाला सन्मान केलं. माझी गोमाता, आपल्या हिंदूची ही देवता आणि ही राष्ट्रमाता आहे हे घोषित केलं. अजून यापेक्षा काय करायचं, यापेक्षा काय करायचं, काय हवंय तुम्हाला? ज्या देवाला शतकावर्ष गेली हो, जो देव माझा पालाखाली होता, एका गावठीखाली प्रभू रामचंद्राचं घरटं होतं. आपण बंगल्याचे बंगले बांधले, फ्लॅटचे फ्लॅट आपण घेऊन बरेच संपली गेली लोक, पण जो देव माझा या काळामध्ये बेघर झाला होता, त्या माझ्या देवाला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी, योगी आदित्यनाथजी, अमित शहाजी या सर्व राजकीय मंडळींनी माझ्या प्रभू रामचंद्राला घर दिलं. मी कीर्तनात नेहमी सांगतो, आमच्या तिकडे मला म्हणतात की पैठण तालुका भाजप सरचिटणीस आहे, अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी संस्थांमध्ये, अन्नचक्रामध्ये, पंढरपूर समितीमध्ये माझं नाव. मला एक स्वाभिमानाने मी सांगतो, कोणाला राग यायचा, काही मंडळीने यायचा, पण स्वाभिमानाने आम्ही सांगायचो, अरे बाबा सरकार कोणतंही हे माहीत नाही, पण ज्याने देवाला घर दिलं ना, देव त्याला कधीच बेघर करणार नाही. आमचा शब्द घर दिलं, देवाने त्याला बेघर केलं नाही. काय ताकद आहे म्हणून, अरे त्याचा ब्रीद आहे, तू है मेरे नाम पर तो मैं हूं तेरे काम पर. देव काम करतो महाराज. आता कोणी काही म्हणत असेल, हे केलं ते केलं, अरे काहीच केलं नाही, त्यांनी केलं सगळं. विठाला विठाला देव, धर्म, शास्त्र, नीती या सर्वच सांप्रदायिक आध्यात्मिक क्षेत्रातल्या विविध रचनेनुसार या संस्काराला जिवंत ठेवणारी ही मंडळी आहे. यांचे विचार
ईश्वर जिवंत ठेवेल, काळजी करू नका. कोणी किती काही करण्याचा प्रयत्न केला तर देव राखे तया मारी. देवाने त्याचं रक्षण करायचं ठरवलं ना, तुम्ही किती प्रयत्न करा त्याला काही होत नसतं. चला, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये गुरुकृपा, जीवन हे परिपूर्णतेला प्राप्त होतं, गुरुशिवाय होत नाही हा सिद्धांत कळला. नामदेवरायलाही कळलं, गेले पळाले, हो रे कच्चा पकडा. देवाने सांगितलं हो कच्चाच आहे. वाईट वाटलं, हे 2 विषय चांगला होता, बदललं. देवा तू पार्टी बदलली नाही रे नामा, मी पार्टी बदलत नाही. माझं भक्ताची रक्षा करणे हे माझं काम आहे. भक्ता राखे मी कसं करेल. देव स्वीकारीच. एका मित्राचं श्वानाचं नामदेवाच्या घरी देवाचा नैवेद्य दररोज 11:15 पुरणपोळीचं नैवेद्य. आजही पांडुरंगाला नामदेवाचं. सर्व काही झालं, देव श्वानाच्या रूपात पळत गेले. सकाळी तर आजही मला स्वयंपाक करत होता. नामदेवरा बाजूला बसलेले होते. पळत गेले श्वानाच्या रूपाने. 2-4 पोळ्या. मोठा जबडा होता त्याचा जबडाच मोठा आहे मला. हा, हे आज आज्यात बसतंय, हे जग आज्यात बसतं. त्या जबडा मोठा जबडा होता. टोपल्यात तोंड घातलं, 2-5 पोळ्या उचलले, पाचून पाळायला लागलं. नामदेवाने विचारलं, मग देवाने दाखाचं पुत्र मध्ये चाललं तोंड घातलं टोपल्यामध्ये. नामदेवराव म्हणले थांब गाई. गेलं चुलीतलं लाकूड घेतलं, पळलं. बऱ्याच लांब पळलं. देवाला वाटलं आणि काय सांगतायचं, हे फक्त कीर्तनच सांगत लोकाला. विठ्ठल जळी स्थळी भरला, देव सगळ्या ठिकाणी. हे कीर्तनच सांगताय, हे इथं नाही. हानी लाकूड देव प्रगट झाले ना, मी आज देवा असं कुठं असतं तरी मग काचा आहे ना तू. विठ्ठला विठ्ठला सर्व ठिकाणी ईश्वराची समृद्धी, ईश्वराचं दर्शन होणं, याला श्री गुरु कृपा लागते. नामा तुला आता परिपूर्ण व्हायचं असेल तर जावण्याला नामदेवाला जावं लागेल. नामा म्हणे घेतलेला काही ओळखी झाली सर्व काही. गुरुशिवाय आपल्या जीवनात परिपूर्णता नाही. नाथ महाराजांनी पैठण क्षेत्र सोडलं आणि या प्रांतामध्ये देवगिरी गाव आहे. तिथे एक सुभेदार जनार्दन स्वामी यांच्याकडे ते संत वाङ्मयाच्या चरित्राधारे आपल्या जीवनाने वाटचाल करतात. प्रसादी कधी जीवन आहे आणि म्हणून नाथ महाराज तिथपर्यंत गेले. त्या देवगिरी किल्ल्याचं आज त्याला दौलताबाद हे नाव आहे. त्याचं काम चालू आहे. बरेच दिवस नाथांनी ते काम केलं. काम करत असताना काम करायचं, पगाराला 1000 रुपये असतो. अलीकडे तसं नाही महाराज, काम नाही. महाराज मी 8 दिवस बसणार होतो. पुढे होता वरती खायला येत होता. नाही महाराज आज सवय गावाकडे सुद्धा काम करायचं. पण वार आला का बाजाराचा महाराज करत नाही. अरे तू 3 दिवस 3 दिवस का होईना पण द्या पगार आला पाहिजे. नाथ महाराज काम करायचे पण उपस्थित नसायचे. तदनंतर असा विषय झाला. बराचसा कालावधी लोटला. नाथांकडे सर्व व्यवहार गेला आणि एक पै हिशोबात एक पै एका पैशाचं, एका रुपयाचं, एका पैसा हिशोबच लागेल. थोडा हातचा वेळ नाही. त्या पैसाठी नाथ महाराज संपूर्ण रात्र झाली. हिशोबच लागेल. ब्रह्ममुहूर्त सुरू होणार तेवढ्यात त्या पैचा हिशोब लागला. श्रीगुरु उठणारच होते. जनार्दन स्वामी पैचा हिशोब लागला. नाथांनी टाळी वाजली मध्ये. सापडली 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 सापडली. काही स्वप्नातच बळ सापडली म्हणे. जनार्दन स्वामी अरे नाथा तो अजून झालाय. हो काय झालं कशामुळे सगळं इतिहास आहे. आणि मग जनार्दन स्वामींनी सांगितलं मला एका पैच्या हिशोबासाठी तुझं संपूर्ण रात्र या दिव्याखाली त्याचा हिशोब जुळवण्यासाठी काढली आणि ती सापडलीच हा निश्चित होती. मनामध्ये निर्धार केला हे नाथा अरे भगवंतासाठी भगवान तुला प्रसन्न होणे भगवंताला प्राप्त होण्याकरता तू जर सायास केली तर देव तुझ्या घरी उपस्थित झाल्याशिवाय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. चाल मी तुला बसवतो आयुष्य. भगवान आपलं सुभेदार श्री गुरु जनार्दन स्वामींनी नाथांना बोध दिला. कृपा केली.
कृपया केली संत जनी माझी अलंकारे दिवाणी. महाराज कृपा केली आणि कृपा केल्यानंतर मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. महाराज हा मंत्र दिला आणि नाथांना देवगिरी प्रांतापासून 12 किलोमीटर अंतरावर एक शूलिभंजन नावाचं पर्वत. आपण खुलताबाद आपल्याला माहित असेल भद्रा मारुती, त्या भद्रा मारुतीच्या वर 4 किलोमीटर अंतरावर एक मोठा पर्वत आहे, सूर्यकुंडातील. शूलिभंजन नावाचा पर्वत आहे. देवगिरीचं शिखर आणि त्या सूर्यभंजन पर्वताचं शिखराचं समतोल आहे असा. तिथं नाथांना बसवलं. 12 किलोमीटर अंतर आहे आणि नाथांना मंत्र देऊन साक्षात्कार. दर गुरुवारी हे लोक गुरु शिष्य संवाद साधायचे आणि अनुष्ठानाला नाथ महाराज तिथं बसले. भगवान दत्तात्रयाची उपासना करीत बसले. ज्या दगडावरती, ज्या शिळेवरती नाथ महाराज बसले, त्या शिळेतून आज सप्तस्वर निघतात. आजही आजही तुम्हाला बघायचं असेल तर या भद्राला आली का संत एकनाथगड म्हणून वरती डोंगर सूर्यकुंड आहे. आज दगड घ्यायचा दुसरा आणि त्या शिळेला वाजायचा. टन 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 सगळे सप्तस्वर पेटीचे जसे स्वर आहेत ना, त्या दगडातून शिळ संजीवन शिळ झाले. नाथांच्या तपश्चर्याने नाथावरती जो नागाचा फोटो आहे ना, तो नाथांना छळण्याकरता ब्रह्मा विष्णू महेश जाशी या ब्रह्मा विष्णू महेशाने नाथांना आपल्या तपापासून पदाच्युत करण्यासाठी सर्पाचा वेश धारण करा, सिंहाचा वेश धारण करा, वाघाचा वेश धारण करावा. जीवन अजिबात बिलकुल कशाच पद्धतीनं बाजूला गेलेली. गुरुनिष्ठा होती. गुरु शब्दावर आत्मविश्वास होता आणि आत्मविश्वास झाल्यानंतर काय होतं मला तेची माझी हेतू करीत. संताची बाई विश्वास केल्यानंतर त्या विश्वासाला आपण पात्र होतो आणि ते जीवन पात्रतेचं तो दिवस उदयाला आला. आणि जनार्दन स्वामी एक दिवस त्या शूलिभंजन पर्वतावर आणि भगवान दत्तात्रयाला बोलवलं. स्वामी माझ्या एकनाथाला आज पूर्ण होईल. भगवान दत्तात्रय एका फकीराच्या वेशामध्ये त्यांच्या सोबत ती कुत्री होती जी आज कामधेनू माता मागे त्या कुत्रीच्या रूपात आहे. 2-4 त्यामागे पिली मळकटती कपडे काय कुट्ट तसं आता गल्लीत फिरतोय ना घरा ते माहिती आहे तुम्हाला, आमच्यापेक्षा जास्त माहिती. एकदम काळा कुट्ट, केस वगैरे जास्त, जटा वगैरे असं काही कुठलाच हवेश नाही. मलंग एकदम मालिन्यपूर्वक कुट्ट होतं. आणि जनार्दन स्वामीची त्यांची चर्चा झाली आणि चर्चा चालल्यानंतर स्वामी सांगितलं भूक लागली. त्या मलंगाने आपल्या घोडीतले ते काढलं, तुकडी काढली, तो काळा कटोरा होता भोपळ्याचा, त्यामध्ये टाकली आणि त्या कुत्रीला जवळ बोलवलं. ती कुत्री नव्हती, ती कामधेनू होती. त्याचं दूध काढलं जनार्दन स्वामीने स्वतः आणि ती कुटकी भिजवली, चुरली, या दोघांनी खाल्ली. तर मला सांगा ना, ऐकायला बरं वाटतं, मला सांगायला बरं वाटतं. हे चित्र पाहिल्यानंतर नाथाला आतून मिळेल काय आपले गुरु सुभेदार एका किल्ल्याचे आणि एका मलंगाच्या काय त्याचं जीवन भरकटलेलं. तसं शबरीचा प्रसंग आठवत होता, त्यापेक्षाही गलिच्छ काय आपले गुरु असतील, कसे वेळे काय कळत नाही आपल्या महाराजांना. म्हणते असे बरेच आपल्या महाराजांना काहीच कळत नाही आणि त्याला जे कळलं तर तुला कळणारच नाही. चुरली ती टुकडी, खाल्ली ती आणि कटोरा साफ करायचं राहिलं. नाकाचं इथे जा हा कटोरा साफ करा. तिथे सूर्यकुंड आहे. आजही ज्या माणसाला रगडपिती नावाचा दोष आहे त्या माणसाने वल्या वस्त्राने 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण त्या पर्वतावर केलं, त्या शिळेवर बसून केलं तर त्याचा रगतपिती नावाचा आजार दूर होतो. आजही होतो. तपाच्या भूम्या जाणलेल्या असतात, खूप जाणलेल्या भूमी शूलिभंजन करत आणि म्हणून तो कटोरा घेऊन सूर्यकुंडाकडे निघाले आणि निघाल्याबरोबर जनार्दन स्वामी खवळे, हे आता वेळाच तुला कटोरा स्वच्छ करायला सांगितलं, पाण्याने नाही तो तुझ्या मुखाने स्वच्छ नावीला होता. गुरुचे शब्द होते, गुरुने आश्वासन दिलं होतं, सांगितलं नाथा तोंडाने शुद्ध कर. नाथाने कटोरा घेतला, डोळे झाकले. दुसऱ्याचं लवकर गिळत नसतं बरं का, दुसऱ्याचं गिळतच नाही.
त्या ज्यावेळेस ते कौशल्याने सुमित्रेने काही काही दिला ना त्याचा मला घरी ना तिथं घरी नाही गेला दिला मला पण हे निघून ना दादा दिला तिला म्हणे खाय ते असं करेल ती गेला ना दुसऱ्याची नाथ महाराजांना ते साठलंच आहे पण गुरुचा आदेश होता गुरु आज्ञा कशी गुरुवचन आहे सर्वश्रेष्ठ वचन आहे साठला महाराज करतो जिने सुंदर स्वच्छ केला आणि तेवढ्यात डोळे उघडतात तर कोण प्रगट आहे अभंगाचं पहिलं चरण कसं केलं महाराज म्हणतात त्या माझ्या श्रीगुरूने तो प्रसाद माझ्याकडे दिला आणि त्या प्रसादाचं जीवनामध्ये माझ्या उजाड असा पडला मला असं प्राप्त झालं की मी तो कटोरा स्वच्छ केल्यामुळे डोळे उघडले त्याच वेळेस नाथांना तो मलंगा मलंगण भगवान दत्तात्रयाचा त्रिगुणावताराची मूर्ती समोर सद्गुरु कपी श्री दत्त ओळखेला भगवान दत्तात्रय प्रगट झाले ते पुत्री नाही राहिले ते कामधेनू डमरू त्रिशूळ शंख चक्र गदा पद्म सर्व अलंकार गळ्यामध्ये आणि ती मूर्ती ज्यावेळेस नाथांच्या समोर प्रगट झाली तो साक्षात्कार झालेला असता दत्त साक्षात्काराचं नाथांना परिपूर्णतेचं दर्शन घडलं असेल तर त्या श्रीभंजन पर्वत दत्त साक्षात्कार आजही भगवान दत्तात्रय एखाद्या साधकाला कुठल्या तरी वेशामध्ये एखादा अचानक प्रांत डोंगराचा तिथं घर नाही काही नाही पण कुठल्या तरी रूपामध्ये सर्व दर्शन आजही बघतो पण संतांनी अनुष्ठानी भूमीवर आपण जाऊन त्याच्या वाऱ्या करा तिथं दर्शन घेऊन काय होतं आपल्या जीवनाला सुद्धा अनुष्ठानाची कुठंतरी सवय त्या भूमीला आपण दर्शन जरी घेतलं त्या भूमीचं तर आपल्या जीवनातले अनेक दोष निसंकोचपणे निघून जातात संत भूमीची ताकद संत स्थान संत तपश्चर्याची भूमी आहे ही विशेष आहे आणि ती नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अलौकिक रित्या असं घडलं नाथ महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला माझ्या दत्त प्रभू मला ओळखले गेले ते कसे सद्गुरु श्री दत्त श्री गुरुच्या कृपाशीर्वादाने मला खरी खरी देवाची ओळख झाली अन्यथा मी होतो म्हणत होतो दत्ता दिगंबराया सावळ्या मला भेट द्या सावळ्या मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया सावळ्या मला भेट द्यावं हे म्हणत होतो माझ्या जीवनात आणि त्या म्हणत आमच्या जीवनाचा प्रवास आमच्या जीवनात ती भक्ती चालू आहे ती भक्ती करत असताना आम्ही अशा अनेक उत्सव महान उत्सवामध्ये जाऊन एकत्रित करून नामचिंतनामध्ये निमग्न होतो आमच्या जीवनामध्ये त्या भगवान दत्तात्रयाने तसं नाथ महाराजांना चतुर्भुज पद्धतीने दर्शन दिलं एक दिव्य स्वरूपामध्ये विश्वरूपाचं दर्शन माझ्या नाथांना झालं तसं दर्शन आम्हाला झालं त्या दर्शनासाठी
या विश्वाचा उद्धार करण्यासाठी भगवान दत्तात्रय आम्हाला त्या 3 गुणांमध्ये प्राप्त व्हावे याकरिता महाराज या कलियुगामध्ये एक स्त्रीच्या जीवनाचा एक वैचारिक पद्धतीचा भाग प्रदर्शित आहे. तिच्या जीवनाची तपश्चर्येची थोरवी, तिच्या जीवनाचा अलौकिक आपल्या पती सेवेचं दिव्यत्व या विश्वामध्ये गुंतवून ढवळू लागला. नको तिचा विचार. आपल्या शास्त्रामध्ये काही पतिव्रता सांगितले. पंचपतिव्रता सीता, द्रौपदी, तारा, अहिल्या, गुंडू पंचपतिव्रता. या पंचमती पतिव्रतेमध्ये याही पेक्षा या ऋषीवर्याची ब्रह्मदेवाची पूर्व अवतारामध्ये भगवान नारायणाची वर्ष इतिहास श्रीपाद स्वामींनी खूप सुंदरचं वर्णन तिथे केलं. या विश्वातील निसंकोचपणे कुठला दोष, कुठला भेद जीवनामध्ये, कुठलाच अणुबंध जीवनामध्ये शिल्लक नाही असा दिव्यमान, पवित्र, सुंदर, चारित्र्य संपन्न युक्त ऋषीवर्य, ऋषीमुनी त्यांचं नाव अत्रि. त्या अत्रि महाराजांच्या जीवनाची एक जीवन दिशा भगवंताच्या नामस्मरणाने जीवन हे परिपूर्ण अवस्थेला पूर्ण बोधावर प्राप्त झालेलं. तरीही भगवंताचं अनुसंधान घेण्याकरता, भगवंताची साधना करण्याकरता ते वनामध्ये जायचे. इकडं माते अनुसया मातेचं जीवन हे त्यांच्या सेवेने परिपूर्ण झालेलं होतं. खरं सांगू आपल्याला, पती सेवा एवढी श्रेष्ठ सेवा आहे. देवाची सेवा सुद्धा तिला करू. तुम्ही देवाची सेवा करू नका, पतीची सेवा करा. तिची देवावर सत्ता होतं. मी बोलत नाही. आणि तुकोबारा म्हणतो, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावर सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिला कोणी आणला. तिची माता ना अनुसरणी पतिव्रता, अनुसरणी पतिव्रता. देवाला यायला लागतं महाराज. अशी अनेक उदाहरणं रामायणात आहेत, महाभारतात आहेत. आपल्या उदाहरणात 5 मिनिटं. तिच्या अलौकिकतेचा, तिच्या पातिव्रत्यपणाचा विचार या विश्वामध्ये गुंतवून गेला. आणि या विश्वातला आमचे जसे मीडिया चॅनलमध्ये रामदास भाऊ आहेत ना, शूटिंग काढतात ना, तसं या विश्वातला भ्रमण करणारा पत्रकार आयोजन नीट होतं महाराज. त्याचं पाताळापासून तर वैकुंठापर्यंत डायरेक्ट त्याची रेंज जायची. 3 लोकात भ्रमण करणारे नारद महर्षी, दूरदर्शन चॅनल, भारतीय न्यूज. नारद महर्षींना ही वार्ता कळली. नारद महर्षी अत्रीच्या आश्रमात आणि पाहिलं ते अनुसयाचं तपाचं सेवेचं श्रमत. अनुसयाची जी सेवा, ती भक्ती, त्या भक्तीच्या माध्यमातून देवाची केलेली उपासना, त्या उपासनेच्या माध्यमातून पंचकृषी तप्त झालेली होती महाराज. येईल तो सद्मस्त अत्रीच्या आश्रमात आला की धन्य होऊन ग्रस्ताश्रमाचं जे जीवन आहे, आपल्याकडे एखादा आला की त्याचं जीवन पूर्ण करायचं हे ग्रस्ताचं कर्तव्य आहे. अतिथी कधीच निघून जाऊ द्यायचं, जे असेल ते इतकं परिपूर्ण होतं. तिथं चारित्र्याचा विचार एवढा प्रचार प्रसार होऊ लागला अलौकिक. आणि तेवढ्यात नारद महर्षी आले, पाहिलं ते सर्व आणि गेले. नारद महर्षी विष्णू. आता तिथं काय म्हणायचं? तिथं गेल्यानंतर नारदा काय कुठून गेले, काय ते असे असतं गायडीमध्ये. मी खाली वृत्ती लोकात होतो, आज रात्रीच्या आश्रमातून आलो. म्हणजे काय आनंद वाटला, समाधान वाटलं. पती सेवेमध्ये एवढं जीवन वाहून गेलं हे सोपं नाही. सांगत लक्ष्मी रमा
विष्णूची पत्नी रमा उमा आणि सावित्री रमेला सांगत होते दुसऱ्या स्त्रीची महती एखाद्या पुरुषाने वर्णन केली, एखाद्या स्त्रीपाशी वर्णन केली का ती सहन होत नाही मला, नाही सहन होत, काही संबंध नसतो, पण दुसऱ्याचा मत हे पण स्त्री जीवनात तरी नाही सहन. बाकी करत असतील की नाही, आमच्या सुद्धा महाराज भेटलं नाही पण सहन काही ते म्हणतो काय कळलं याला, शिव म्हणतो याला काय कळतं. महाराज दोन बुवा, दोन जावा, दोन आवा, एकत्र नाही करायचं, अवघड चला. हिची थोरवी तिने ऐकलं नाही, बरं नाही वाटलं ते काय करायचं, ते कळ लागा परत खाली गेले. आणि ते ज्यावेळेस तिकडे गेला ना उमाकडं, त्या उमेला सुद्धा त्यानं हेच केलं, ब्रह्मदेवाकडे गेला. तिन्ही राण्याला महाराज त्या सती अनुसयाचं पातिव्रत्यपणाच्या भक्तीची उपासनेचं ज्ञान ज्यावेळेस नारदांनी सांगितलं या पैकी राण्यांना आपल्या देवाला. हॅलो पुढे दादा आले का, काही अजून आल्या नाही, लवकर या फुलं टाकायची. लगे कोण, ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाय नमः. हजर एका फोन मध्ये ठीक आहे महाराज लोक आहेत हा द्यावं लागतं महाराज, पर्यायच नाही ना त्याशी. हॅलो शंकर म्हणजे मुखेकर साहेब नाही, शंकर कैलासात पुढे शंकरराव येईल आले शंकर महाराज विष्णू नाम बोललो भगवंताला. सर्वजण आले, काय चाललंय लोकात, काय ऐकायला मिळतंय आम्हाला, तिचा ती पतिव्रता आहे, आम्ही पतिव्रता नाहीत का, आम्ही तुमची सेवा, आम्ही देवाच्या पत्नी, तुमच्या पत्नी, आमच्या पतिव्रतेपणाचं नाही. नारद त्यांचं ठिकाणाला काहीच माहित नाही, आत्ताच जाऊन तिच्या पतिव्रतेपणाचा क्षय करायला, फुलं वाटा, पुष्पवृष्टी करायची आपल्याला, फुलं वाटा. विठाला विठाला आले आले तरी पण आले वही ना. आता सुरू फुलं वाटून घ्या, थोडं वाटून. तुम्ही इकडे लक्ष द्या, सर्व आमची गुरुदत्त सेवा मंडळातील सर्व मंडळींनी इकडे या. मुख्यकर साहेब या इकडे कोणत्या तिकडे ठेवा, फुलं टाकायचं. या तिन्ही देवतेने एक ब्राह्मणाचा वेश धारण केला, इकडे लक्ष द्या. ब्राह्मणाचा वेश धारण केल्यानंतर आमच्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये पद्धत आहे, भूदेव संतासी सदा नमामि. भूदेव या पृथ्वी तळातले शिवंत सजीव ते देव बरं का, कोणी असो. आमचे संतोष देव आले, भूदेव हे पृथ्वी तळीचे देव होते, ब्राह्मण म्हणजे पृथ्वी तळीचे देव. भले नसेल मुलगी तर आपण म्हणतो काय कोण देवा कल्याण भिवंडी गाव आहे ना, तरी गावाकडचं सांगतो ना मी. आमचा एखादा देवा जर चाललेला असला बहीण दिसेला तिकडे आणि देवाला म्हटलं देवा पाय पडून ते म्हणतं कल्याण तिची भिवंडी होती, तर याला पण चला ते पृथ्वी तळीचे देव आहे. ब्राह्मण वेशात भुलतो समाज, आणि मला वाटतं ब्राह्मण वेशातच बरेच कुठाने केली. कोणी या लोकांना सीतेला सुद्धा सीतेत आलं कोणी गेलं, राजा रावण राक्षस होता पण ब्राह्मण झाला, कपडे धारण केले, नाही कळलं. लोकांनी विश्वास ठेवला, आईला विश्वास ठेवला. अहो त्या अर्जुनाने काय केलं, सुभद्रेला पळून न दिलं किंवा संन्याशी होणी जरी ज्ञानोबाला ओढून नेली. या द्वेषाला म्हणतो मला ती आली, तिघा आले. ओम भगवती विश्वाम देहिमा एक जणांनी डमरू वाजवला, अलग तिघाचे 3 मिनिटं होते महाराज. तिसरा म्हणतो साईका कटोला भरकेला माताजी. महाराज आईसाहेब घर कामात गुंड होत्या, तुम्ही इकडे लक्ष द्या. आईसाहेब बाहेर आल्या, बघितलं 3 मूर्त्या तेजस्विनी योगाच्या मूर्त्या त्या सर्वसामान्य दिसत नाहीत. महाराज ती सुद्धा पतिव्रता होती, ती सर्वसामान्य नव्हती, एका ऋषीची पत्नी होती ती. या पंचपतिव्रतेमध्ये महाराज अत्री पत्नी बस कोणाचे कुठे देव जन्माला येत नाही, कोणाचे कुठे देव देत नाही, आणि कोणाचाही प्रतिदेव
आज सतीचं नाव त्या पतिव्रतेपासून बाजूला केलं आणि सती अनुसयाचं बाजूला केलं तर सगळ्या पतिव्रता चळल्या ठीक आहे ठीक आहे विठाला 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 भगवंताच्या शिवण संबंधाने ही सर्वसामान्य नव्हती भगवंताचीच एक सगुण भक्ती करणारी ती माता तिच्याही जीवनाचा चारित्र्याचा सेवेचा भाव हा श्रेष्ठ होता देवाला मान्य होता ते ती पाहिली त्या मूर्त्या दिव्य तेजपुंज ह्या मूर्त्या आपल्याकडे घोषित म्हणून आल्या आपण ग्रस्ती आहोत आणि आपलं जीवन हे अधन्यतेला प्राप्त होऊ नये आपल्या जीवनातली वैवाहिक संपत्ती प्रापंचिक संपत्तीला दोष लागू नये याकरता आपण यांचं अपेक्षा पूर्ण केलं पती नाही करी बोलायचं प्रापंचिक जीवनाची जी संधी असते ती माझ्या नात्याने सांभाळावी आणि सांभाळतात माझ्या नात्याने हल्ली धर्माची संस्कृती परमार्थ गावगावातला परमार्थ शहरात सुद्धा गावचाही शहराचाही सर्व संस्कृतीला जपणारी माझी माताच आहे आज नाहीतर माणसं गावाकडे त्याला जेवायला सुद्धा वेळ नाही मोठा सहित जेवतो विठाला विठाला फक्त लवकर करा वेळ झालेला आहे इकडे फुलं टाकायचं लवकर 2 मिनिट